नमस्कार मित्रांनो, बघतच नाही मी रेडी आहे की नाही, डायरेक्ट नमस्कार. आज मी ना ब्लो ड्राय केलेत. तर आज आम्ही जाणार आहोत केस कट करायला आणि आम्ही मुलुंडला जाणार आहोत. तर आम्ही विचार केला की व्लॉग स्टार्ट करूया, कारण की आम्ही मुलुंडमध्ये काहीतरी खाणार पण आहोत. मग आम्हाला बघू अजून काय स्ट्रीट, लास्ट टाइम आमचं स्ट्रीटचा फूड खायला, पण स्ट्रीटच करू की नाही माहित नाही, टाइम कमी आहे. आम्हाला केसवाल्यांची अपॉइंटमेंट घेतली, तर तिथे जिथे आम्हाला कन्व्हिनियंट वाटेल, आता 11 वाजता जिथे कन्व्हिनियंट असेल तिकडे आम्ही जाऊन खाऊ. तर तुम्ही बघा, मला जीवावर येतं हे केस कट करायला, बट कट करावे लागणार. का माहितीये का, एकतर हे शेपलेस झालेत आणि तुम्हाला ना कॅमेरामध्ये दिसत नसतील, बट इथे इथे थोडेसे स्प्लिटन झालेत आणि ड्राय झालेत. वरचे खूप चांगले आहेत पण खाली थोडेसे ड्राय झालेत आणि त्याच्यामुळे ना हेअर कोम करताना इथे एवढ्या ह्याच्यात फनी अटकते आणि मध्ये तुटतात केस, ब्रेकेज होतो. सो मी विचार केला की मी कटच करून घेते आणि आता फेस्टिव्ह सीझन पण येणार आहे, तोपर्यंत थोडेफार वाढतील. पण मला ही लेंथ बघून खूप मी पण मित्रांनो केस कट करणार आहे, पण आज कदाचित संध्याकाळी करीन. तर मी विचार करते त्याची मी रील टाकेन की मी केस कट करणार आहे. तुम्हाला लेंथ बघून घ्या केसाची, माझे पण केस बघून लास्ट टाइम नाही, परत असे वाढणार आहेत आणि परत याहून जास्त वाढणार आहेत, पण एवढी लेंथ आहे. सो मी स्पा सुद्धा करणार आहे. बघूया, मी धाकधूक होत आहे कारण की मी फर्स्ट टाइम वर्षांनंतर खूप दुसऱ्या सलॉनमध्ये जाणार आहे, कारण की जस्ट मला असं एक्सपेरिमेंट करायचं होतं. मी नाही करणार एक्सपेरिमेंट, कारण नाही, मला मी जिकडे कापायची ना केस तो खूप आवडतो. मला सावडतो बोलत होती, तो मला खूप तो छान आणि चांगलं त्याला आता माहिती आहे ना, तो त्याला माहिती आहे तर माझ्या केसांमध्ये कसं काय करायचं हेअरकट. बट मी विचार केला की जरा ट्राय करूया एक नवीन असंच एक्सपेरिमेंट साठी, बिकॉज मी रील पण बनवते. तर बघूया. मी सॉस घातले, बघितलं हिचं बोलणं होईपर्यंत मी सॉस घातले. अजून थोडी बडबड करत बसली तर शूज पण घालून आलो असतो मी. चला बा, तुला काय वाटतं केवढे कापू? माझा तर विचार एवढे कापू. एवढे काय एडी काय? अरे मध्ये सगळे मध्ये स्प्लिटन जाते एवढे. अरे हे भाई हे हे एवढे केस पागल आहे काय? एवढे का? एवढे तर कापलेच पाहिजे. नाही देवा परमेश्वरा, एवढे हे बघ किती छान वाटतात बघ. हा रे, छान तर वाटतंय रे. एवढे कापूया. हा चालेल. कसा अग्री झाला. खूप म्हणजे ट्रॅफिक नंतर आणि खूप साऱ्या सिग्नल नंतर, आय डोंट नो वाय, हे समोर खूप छान मंदिर आहे. आय डोंट नो वाय मुलुंडला ना खूपच हर 30 सेकंड्सला सिग्नल असतो. तर आम्ही बनाना लीफ मध्ये आलो आहोत आणि आम्ही बघितलं की इकडे साऊथ इंडियन थाली वगैरे मिळते. तर बघूया आता कसं आहे, देखते हे. चला. आणि हे मंदिर हा ना, हे खूप सुंदर. आणि हे अग्निशमन दलच्या आतमध्ये, म्हणजे फायर ब्रिगेड जे असतं ना, फायर स्टेशन काय बोलतात त्याला रे? फायर ब्रिगेड तर त्या टीमला बोलतात. फायर स्टेशन नाही बोलत, फायर गायब स्टेशन जे असतं त्याच्या आतमध्ये हे मंदिर आहे, अग्निशमन दळ. अग्नी असं करते. हा, अग्नि. केळाच्या पानावर दिले, केळाच्या पानावर. माय गॉड, बनाना लीफ. अरे हा, बनाना लीफ नेहमीच. आणि हे मला अँबियन्स आवडलं यार, छान वाटतंय. साऊथ इंडियन म्युझिक लावलंय. आणि मी इथे आल्यानंतर अरे कॅमेराचा काहीतरी झोल झालाय शिवानी यार. 1x वर पण करतोय ना, पण ते ब्लर होतं. आता 0.5 केलं. आता मग मी इथे काहीतरी हे मागवलंय, चेत्तीनाडू विथ अप्पम. भाई मजा येणार आहे. सकाळपासून काय नाही खाल्लंय. आणि हा, ऍक्च्युली पाणी पिऊन घेऊया पहिले खाण्याच्या. तू काय मागवलंय? बेने उत्तप्पा आणि मिनी घी पोळी इडली आणि बेने उत्तप्पा. बघू आता कसला. काय करते? पान साफ करते. पान पण साफ करते. माझं पण साफ कर ना जरा. लास्ट मध्ये गाईस काय खाणार आहे बघा, बनारसी मीठा पान आईस्क्रीम. शिवानीला कधीच नाही विचारणार का साफ करतेस. भाई व्हॉट इज दिस? माझं पण केलंस, मग कोण करणार? कर ना यार शिवानी प्लीज यार. सरळ लिहिले, नो एसेन्स और कलर ऍडेड, 100% प्युअर आईस्क्रीम. आता तुला मला बोलण्याचा काहीच चान्स नाहीये. मी सीताफळ आईस्क्रीम. ते हा, एक सीताफळ घेऊ, एक हे घेऊ, मस्त मजा येईल. सक्सेस. कोकोनट चटणी आली आणि प्लेट घेऊन. ही तडकावाली आहे. आपण नेहमी खातो ती नॉर्मल असते, पण मस्त वाटते. कढीपत्ता बघून भूक लागते. पण आता आपण जेवढं मागवलंय तेवढं जाणार आहे का? तू जास्त मागवलंय, मी बरोबर मागवलंय. आता मला सांग, जर मी पुसलं नसतं तर? व्हेरी गुड, मी तेच म्हणणार होतो.
त्यांनी डायरेक्ट याच्यावर दिलं. पुस्तक असतं तर मला लापडा झाला असता. थँक्यू फॉर कोचिंग माय प्लेट. तेच बघायच्या आधीच कळती म्हणते. कसं आहे? चांगलंय? हा एकदा खा. पण मी चटणी वगैरे सोबत नाही नुसतं खा पहिले नुसतं खा ना. अरे एकदा टेस्ट करायला. जेवढं हिने कमी रिॲक्ट केलं ना, कारण ते नॅचरल रिॲक्शन आहे, पण हे खूप अमेझिंग आहे भाई. खूप टेस्टी आहे. हा मी पण परत हे खायला तर येऊ शकतो. दुसरा आयटम आलेला आहे शिवाजी, आणि हा केवढा मोठा आहे. ऍक्च्युली टेस्ट एवढी अमेझिंग आहे ना, त्याला ह्याला घी जास्त नाही लावलेलं आहे, पण त्याची टेस्ट मजबूत येते भाई. आता हा पण दिसतो एवढा स्पॉन्जी आणि सॉफ्ट, तो पण खाऊन बघ ना. काय क्वांटिटी आहे? माहितीये मला क्वांटिटी मजबूत आहे, पण हे ना मला बघून माझी काकू बनवायची कढईत, त्याला पण अप्पमच बोलतात. ती कढईत बनवायची, त्याचा टेक्स्चर वेगळा असायचा, याचा टेक्स्चर ओ माय गॉड भाई. एवढं कसं खाणार आपण? टेस्ट मी एक घास तोडलाय, मला वाटतं याच्यात मशरूम, हे मशरूम दिसतंय का? हो मशरूम. गुड टेस्ट. कोकोनटचा थोडा हिंट येतोय, पण अमेझिंग लागतं. बघ मी बेनेटोसा ट्राय. हा मी हे वाल्यासोबत ट्राय केलं, हे याच्यासोबत करतो. पण ही करी खाऊन बघ, इट इज नॉट एट ऑल हेवी. ते बघून वाटतेय बेनेटोसा खाऊन बघ. चल मी बेनेटोसा खाऊन बघतो. ब्रो काय हे यार, आपण बेनेटोसा पहिले खाल्ला आहे. बेस्ट साऊथ इंडियन फूड आहे. बेस्ट साऊथ, सॉरी साऊथ बॉम्बे, पण दिस इज द बेस्ट साऊथ इंडियन फूड वी हॅव हॅड. तू पण ना भाई, अमेझिंग वाटतं हे. आणि ह्याच्या आधी माटून घ्यायचं. रामेश्वरम, रामाश्रय मला आवडतं, पण दिस इज बेटर आय थिंक. लास्ट मील गाईज, लास्ट मील नाही तसं, लास्ट डिश. एक स्कूप आहे. एक स्कूप कोणच नाही त्याची, आणि तूच एक कंजूसाची एक स्कूप देते. हे बघ ना, पान बघ. पहिली सीताफळ टेस्ट करून दाखव. ओरिजिनल आहे, ओरिजिनल टेस्ट आहे. असं वाटतं ओरिजिनल पेक्षा ओरिजिनल लागतं. काही प्रमोशन नाही करत आहोत, ऍक्च्युअली खूप टेस्टी भाई. अमेझिंग आहे बाकी. आता हिरवं खाऊन बघ चल. हिरवं नाही, पान आहे. पान खाऊन बघ चल. एक मिनिट. पानाचा ना सुरा लागतोय. ओरिजिनल गोड मिठा पान भाई एक नंबर. आम्ही बाहेर जाऊन एक्स्ट्रा बाकी सगळं बाहेर जाऊन सांगतो, कारण इकडे मला जोर जोरात बोलता नाही येणार, आणि हे खूप अमेझिंग आहे. बाय बोल. जेवल्यानंतर जे बोलतात ना हेल्दी असतं पान खाणं, ते मला वाटतं हे वाला असतं ज्याच्यात मसाला भरलेला नव्हतो. मसाला नाहीये. नाही नसेल, नसावा. खाऊन बघ पूर्ण खा ना. असं पण पान खातो यार शिवानी. काय आहे? खोबरा सारखं काहीतरी. आता मी तुम्हाला दाखवतो पान कसं खायचं. छान आहे, स्पायसी पण आहे. ही बघा बघू आता किती वेळ लागते. काय टोपी हा हीट. घरात मला करायला सांगते आणि बाहेर बघा लोकांकडनं करून देते. शहाणी. ओढा जोरात, ओढ जोरात. आता काय झालं? मला कंटाळा आला, मग मी बोललो मी पण करून घेतो ना. एवढं काय. झोपला काय तू आतमध्ये? आतमध्ये झोपणार, आता झोपणार. मला कॉम्प्लिमेंटरी आहे. चांगलं चाललंय. आणि येताना किती नाटक करत होतास. पूर्ण झोपलेलास ना? झोपलेलो नाही भाई, खरं शपथ. त्यांना उठवावं लागलं. नाही, त्याच्या हातातच झोपलेलो मी.
ये सो गया था ना पूरा टाइम. तुला ना डबल मसाज मिळते, खाली पण मिळते. मिळणार ना. 4 तास माझ्या असेच जाणार होते. आता मला डिस्टर्ब नव्हतं. तुला हल्ल राजी. अरे हल्ला एकदा फायनली डन. एक नंबर दिसतोय बाई, एक नंबर. आणि मला काय भेटलं माहिती आहे? थांब, माझा हेअर कट दाखवते. माझं पण बघा गाईज, माझं पण बॅकने दाखव. तू पण छान दिसतो. मग अजून का करतोय तू? सॉरी, अजून एक गोष्ट दाखवू. टाकूया गपचूप, त्याला खायचं. ठीक आहे, माझं बॅकने दाखव. छान दिसतंय रे. फायनली वी आर डन विथ आवर हेअर कट. आता मी चाललोय पाणीपुरी खायला. आणि मला तर असं होतं कधी मी घरी जाते आणि झोपते, मला तिकडे रिलॅक्सिंग वाटलं. मी केस आहे ना, माझा एक माणूस होता त्याच्याकडे मी कापतो. मी आता ह्याच्याकडे हिच्याकडे कापायला आलो, कारण मी विचार केला की बघू एकदा कापून, कारण हिचे तिने कापले, हिचं सगळं छान चाललेलं, मसाज बेसाज भेटत होता. मी पण बोललो मी पण घेणार मसाज भाई, मैं काय को आपला टाइम वेस्ट करा उधर. ह्यानी पण स्पा केलं आणि हेअरकट केला. मी तर स्पा आणि हेअरकटची अपॉइंटमेंट घेतलीच होती, सो मी तर ते घेतलं आणि छान एक्सपिरियन्स होता. मला विदाउट अपॉइंटमेंट दिल्याबद्दल धन्यवाद. आणि खूप बिचारी मेहनत जाम करते भाई. खाणं पिणं त्यांचं, एवढी लोक सगळी काम करत होती. खाणं वगैरे 3 तास बिचारे कोणी बसलेच ना, काम एका मागोमाग एक कोण ना कोणतरी येतच होतं. सगळ्यांचं बॅक टू बॅक वर्क आणि सिस्टमॅटिक काम चालू होतं. मला आवडलं त्यांचं काम करणं. परत येऊ आम्ही. येस, कारण माझं असं वाटतं की केस अरे आपण सांगितलं नाही. सो आम्ही मुलुंडला आहोत आणि हे आहे हाऊस ऑफ हेअर आणि अजून एक हेअर बाय अमी. सो दोन्ही एकच आहे, नाव वेगळे वेगळे आहेत. हे सोशल मीडियावरती त्यांचे असे नाव आहेत, तर तुम्ही टाकू शकता. सोशल मीडियावरती पण बघू शकतात. खूप छान एक्सपिरियन्स होता. मला आवडलं. आणि आता मला भूक लागली आणि मला झोप पण आली आहे. एकदम लोक चेंज वाटतं लगेच. कॅरेक्टर मिळालं एक केसांना, असं आलं की कॅरेक्टर वेगळा मिळालाय. नेहमी कोणता कॅरेक्टर? असं अमेझिंग कॅरेक्टर आल्यासारखं वाटतंय माझ्या केसांना. मला माहित नाही, मला आवडले केस, असं प्रीमियम केस वाटतात. चला आता पाणीपुरी खाताना भेटूया. आता ते पाणीपुरी तरी मी माझी पुरी न खाता मी ब्लॉग करतोय. तू बघ कसं करतोय. आम्ही नेहमी कांदा घेतो. पाणीपुरी तर बेस्टच होती, पण माझा एक्सपिरियन्स खराब झाला कारण की तो बघतोय की माझ्या तोंडात एक पाणीपुरी आहे, हातात एक पाणीपुरी आणि त्या बोल मध्ये एक पाणीपुरी आहे, तर त्यांनी जरा हळू केलं पाहिजे ना. देतात चाललं. मी बोलले सर पे रखो अभी, असं बोलली नाही, मनात बोलली. पण पाणीपुरी अमेझिंग होती. पाणीपुरी एक नंबर होती. ऍज युजल सेंट जॉनची आम्ही खातो. सेंट जॉनच्या इथे आलं ना तर तिकडे एकच आहे पाणीपुरी कोपऱ्यावर. आणि शिवानीचा खोटा आता पकडलं गेलंय. आम्ही पहिले डिसाईड केलेलं की पाणीपुरी खायची आणि नंतर मग हे खायचं, प्रवीणचा सँडविच. तर ही काय बोलली, अरे प्रवीणचं बंद आहे. प्रवीण बंद. मी असं कधीच अरे नाही, सॉरी, मग मी बोललो पोट भरलंय आता सँडविच नको. तर हा मला बोलला की चायनीज भेळ खाऊ, पण मला असं चायनीज भेळ कसं. आणि मग खोटं का बोलली की अरे चायनीजचा वाला बंद होता, मी लांबून बघितलं उघडा आहे आमचा चायनीज भेळ होता. कंटाळा आल्याला झोप आली आणि आम्ही क्रोमामध्ये जाणार आहोत फूट मसाजर बघायला, कारण की आम्हाला ते फूट मसाजर खूप आवडलं. तिथे सांगितलं का त्यांनी दिलेलं फूट मसाजर? हो, फूट मसाज. अरे हा, त्यांनी फूट मसाजर पण दिलं आम्हाला. तर नेहमी ना मी अगारोचं बघितलंय, तर अगारोचे ना पाय माझे फिट नाही होत, तर ते मशीन मोठी आणि पाय आमचे लहान आहेत. पण हे जे होतं ना ते परफेक्ट होतं. एकदम असं पायाला पकडून मसाज चालू होता. वेलकम टू आवर स्मॉल चायनीज भेळ डेट. चायनीज भेळ डेट आफ्टर अ स्पा डेट. Here we are with a Chinese भेळ डेट. खूपच रिलॅक्सिंग डे होता. मला असं झालं, अरे मी त्याच्या हातात झोपून गेलेलो.
तो करत होता ना मोहित. हा लिटरली म्हणजे तो असं करत होता आणि हा असा होता आणि तो असा करत होता. तो बिचाराने पकडून ठेवलेला मला. बोललो यार. आणि मी ना मला जागा राहायला आवडतं. एक तर ना तुम्हाला मी सांगते, तुम्ही जे इंट्रोवर्ट असेल ते रिलेट करू शकतात. इंट्रोवर्ट लोकांना झोप जरी येत असेल ना तरी त्या लोकांना असं वाटतं की मी कशी झोपू, मग त्यांना कसं वाटेल, ऑकवर्ड होईल. आणि मला झोप येत होती बट माझं ते कॉन्शियसनेस चालू होतं म्हणून मी नाही झोपली. पण खूप रिलॅक्सिंग वाटत होतं. हे सँडविच वाले भैया सिगरेट पितात भाई, वो भी स्मोकी इंसान है. इफेक्ट सँडविच. वो भी इंसान है, उसको तो कुछ रहेगा नाही, मी टेंशन. जस्ट सांगते की मी असं बघितलं अचानक. ओके, नेक्स्ट टाइम अगर आपके सैंडविच को सिगरेट का वास आ रहा है तो यू नो स्मोकी इफेक्ट आला असेल. स्मोकी इफेक्ट आला असेल तुम्हाला माहिती तो कुठून आलाय. ओके, सो मी काय बोलत होती, मस्त वाटलं. आणि आता फूट मसाजर ते ना आयरेस्टचं होतं, आयरेस्टचं फूट मसाजर होतं. आपण तिकडे जाऊन काय काय बघतो, पण जाम मजा. मी त्यांना सांगितलं की युजली अगारो वगैरे असे लूज असतात, ते एकदमच परफेक्ट पकडून ठेवलेलं त्यांनी. असं वाटत होतं की यश पायाला मसाज करतो बट बेटर व्हर्जन. कारण की ते सगळ्या म्हणजे आपल्या पॉइंट्स ना असं गोळे गोळे ते असे. नेक्स्ट टाइम आता पाय दाबायचा असेल ना, इकडे यायचं मुलुंडला, पाय दाबून घ्यायचे आणि घरी जायचं परत. आता मला विचार कधी पाय दाबायला बोल फक्त. मी एक घास नाही खाल्ला. इट इज युअर फॉल्ट. आणि मी हा ड्रेस जो घातला ना हा भरपूर लोकांना आवडला. आज लिटरली भरपूर लोक मला कॉम्प्लिमेंट केलं. बट हा ड्रेस आहे 3-4 वर्ष पुराणा आणि हा हे वाटलं झालं. आणि हा मिंत्रावरनं मी बाय केला होता, अनोखचा आहे. मी लिंक टाकेन, तुम्ही बघू शकता. खूपच जुना ड्रेस आहे हा. आता असेल का? 2022चा ड्रेस आहे हा. पण आता असेल का? हा असेल, असू शकतो. मला केस खूप आवडल्यावर मस्तच काप. मला पण माझे आवडले. आणि मुलांचं कायच करणार असं केसांचं वेगळं, तर तिने जे केलं चांगलं केलं. तुझे खराब टोप घालून केस कापलेले मी बघितले. मी काय बोललो की चांगलं काय, खराब काय पण करू शकतो रे, खराबच खराब करू शकतो. चांगला उद्या पण येऊ आणि त्यांना नाही तर त्यांना घरी बोलू मसाजला. त्या लोकांच्या हातात ना हेअर ड्रेसरच्या हातात खूप वेगळंच, त्यांच्या हात एकदम सॉफ्ट सॉफ्ट असतात. मस्त. आता खाताना विचार आला की मस्त लास्ट ब्लॉग मध्ये आपण बोललो जिम चालू केले. आम्ही नाही गेलो जिमला कारण की एक दिवस जिमला सुट्टी होती. सो एक दिवस जाऊन काय अर्थ नाही, म्हणून आम्ही विचार केला मंडे पासून जातो. आणि त्या दिवशी जे आम्ही स्ट्रीट फूड नाही खाऊ शकलो ते आम्ही आज करतो. सो पाणीपुरी झालं. सकाळचं तर एकदम हेल्दी होतं, नेक्स्ट लेवल हेल्दी होतं आणि एकदम अमेझिंग होतं. आता नेक्स्ट पुण्याला जाशील ना तेव्हा नक्की यांना सांग सगळ्यांना पुण्याला, स्पेशली त्यासाठी. येस मी जाणार आहे. नेक्स्ट वीक मध्ये आम्ही परत त्या जागेवर जाणार आहे कारण तो अमेझिंग हेल्दी होता आणि खूप जरा ढकलशील चमच्यात. नाही गरज नाही. आणि त्यानंतर हे आय थिंक हे आपलं लास्ट मील असेल. त्यानंतर आम्ही घरी जाऊन काकड्या खाणार आहोत. कॉल झाला आमचा कारण की कुठेच नाहीये फूट मसाजर, तर आता ऑनलाईन बघावं लागेल. तर जाऊ, पण त्यांनी ठेवलं पाहिजे ना. जोपर्यंत आपण माणूस एक्सपिरियन्स नाही करणार तोपर्यंत घेणार बरोबर. विव्यानामध्ये असतात रस्त्यावर बसलेले. हा रस्त्यावर, त्यांच्या रस्त्यावर विव्यानाच्या आतमधले. हा तर सो हाच होता आजचा व्लॉग. आता घरी जाऊ, टाइमपास करू, जरा झोप आली आहे मला. 7:30ला उठली मी, माहिती नाही का मला जाग आली. तर हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो. आणि ह्याने तिकडनं एकच लॉलीपॉप घेतलं. अरे कारण तू नाही खात लॉलीपॉप, घे खा. तर मित्रांनो, आमचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. काय का दिसतं असं, प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि हाईप पण करा आमच्या व्हिडिओला. हाईप पण करा. बाय. शिवानी निघून जायचं नाटक करते. शिवानी खरंच निघून गेली, नाटक नाही करायचं, खरंच निघून गेली. हे वर निघून गेली मुलगी भाई. वर गेली. तिला मगाशी ती मला डिगरचे कपडे बदलायचे म्हणून तिकडे बदली नाही तर मी ते कपडे घ्यायला गेलो, ही इकडे आली, निघून गेली वर. काय बोलायचंय काय? हा काय बोलायचंय का? तू वर का निघून आली? नेहमी तिकडे गाडी थांबवली की टाइमपास, नुसता टाइमपास. हे बघ फायदा तर काय झाला नाही, वर आली बाहेर उभी. बिचारी रे बिचारी.